नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अधिराज नित्याकडे बघत असतो तेव्हा नित्या म्हणते की मला हलक्यात घेऊ नका बरं का, अधिराज जाधवची कारभारी नाही मी. असं म्हटल्यावर आता अधिराज म्हणतो की काही बोलू नका, या 7 जन्मात तर काय पुढच्या 700 जन्मात देखील तुम्ही माझी कारभारीण होऊ शकत नाही. असं म्हटल्यावर आता नित्या गप्पच बसते आणि त्यानंतर म्हणते की तू जे म्हणतोयस ते चुकीचंच आहे, थांब मी तुला दाखवते की काय मला म्हणायचं आहे ते. नंतर आता नित्या पुन्हा गौरी आणि जयदीपचा फोटो घेते आणि म्हणते की हे बघ, तुझी आणि माझी सोबत हे 7 जन्म नाही तर 700 जन्मांची आहे. तुला खरंच काही आठवत नाही आहे का? बघ ना, पुन्हा एकदा हा फोटो बघ आणि प्रयत्न कर, तुला नक्कीच काहीतरी आठवेल. त्याच वेळेला आता अधिराज पुन्हा तो फोटो बघतो. नंतर ती म्हणते की बघ, तुला काही आठवलं आहे का? तेव्हा आता लगेच पुढे जयदीप म्हणतो की हे बघा, तुम्ही हा मला फोटो मागच्या वेळेला पण दाखवला होता. मी तुम्हाला सांगितलं ना, या फोटोमध्ये काहीच नाही आहे, या फोटोवर मी विश्वासच ठेवू शकत नाही. अहो, असले फोटो मार्केटमध्ये 50 रुपयाला बी भेटतात, म्हणून मी हे फोटोवर विश्वास ठेवत नाही. हे सगळे एडिट केलेले फोटो असतात, म्हणून माझा याच्यावर विश्वास नाही. तेव्हा ती म्हणते की नाही अधिराज, तू माझ्या बोलण्यावर लक्ष दे. हा फोटो एडिट केलेला नाही, हा आपला मागच्या जन्मीचा फोटो आहे. तो जयदीप आहे आणि ही गौरी आहे. बघ ना, आपण दोघं सारखेच दिसतो, यांच्यासारखेच. बघ ना, तुला काही साम्य वाटत नाही आहे का? अरे बघ, आपल्या दोघांच्या जन्मकुणा पण सेमच आहेत. हे बघ, तुला याच्यावरून काहीतरी नक्कीच आठवेल. जयदीप आणि गौरी यांचं एकमेकांवर किती प्रेम होतं ते सगळं तुला आठवेल. त्यानंतर मग आता नित्या म्हणायला लागते की काहीतरी आठव. तेव्हा तो म्हणतो की मला काय बी आठवायचं नाही, तुम्ही मला इथनं सोडा, माझं लग्न मोडलं, झालं ना आता काय? मग ती त्याला सोडते आणि म्हणते की ठीक आहे, तू तुझ्या मार्गाने जा हवं तर, पण तू एक दिवस नक्की माझ्याकडे परत येशील हे मला माहीत आहे. असं म्हणून आता नित्या त्याला सोडते. तो जायला निघतो आणि समोरून उजेड दिसतो. तेव्हा आता अधिराज म्हणतो की पोलीस आलेले आहेत. त्याच वेळेला आता पोलिसांना समोर पाहिल्यावर नित्या देखील घाबरते आणि पोलीस आता अधिराज आणि नित्याला शोधत शोधत पुढे आलेले असतात. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की पोलीस इथे कसे काय आले? तेव्हा पोलीस म्हणायला लागतात, ते बघा, नित्य अधिकारी पकडा तिला. असं म्हणून आता सगळे तिच्याकडे येतात आणि नंतर अधिराज म्हणायला लागतो की इकडे पोलिसांना कोणी बोलावलं असेल. नित्या पण तोच विचार करते की इथे पोलीस कसे काय पोचले आणि पोलीस आता जाऊन नित्याला पकडतात आणि म्हणतात की चल ग, आतमध्ये जायचं आहे तुला. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही यांना इथे घेऊन आलेला आहात, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. तुम्ही अधिराज जाधवला त्याच्या लग्नातून घेऊन गेलात. तेव्हा अधिराज म्हणतो की 1 मिनिट, सोडा त्या नित्या मॅडमला, माझं यांच्यावर काही तक्रार नाही, यांना घेऊन जाऊ नका. तेव्हा शालिनी येते आणि म्हणते की अधिराज, अरे असं काय बोलतोयस तू? तुझ्या भर लग्नामध्ये या नित्याने तुला किडनॅप केलं आणि इथे जंगलात आणून ठेवलं. तुला काही मारलं बिरलं तर नाही ना, लागलं नाही आहे ना तुला? तेव्हा अधिराज म्हणतो की नाही, यांनी मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही आणि यांच्याबद्दल मला काही तक्रार देखील नाही. तेव्हा मग लगेच नित्या म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही कंप्लेंट केली आहे तर? तेव्हा ती म्हणते की हो, मीच कंप्लेंट केली आहे ही, कारण तू अधिराजला त्याच्या लग्नातून उचलून आणलंस आणि पाहुणे तिकडे त्याची वाट बघत होती आणि तू हा गंभीर गुन्हा केलेला आहेस, त्याला किडनॅप केलं आहेस तू जवळजवळ, म्हणून इन्स्पेक्टर साहेब हिला अटक करा. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की नाही मॅडम, माझी यांच्याबद्दल काहीही तक्रार नाही आहे, यांना सोडून द्या, यांनी मला काहीही केलेलं नाही. हे ऐकल्यावर शालिनीला धक्काच बसतो. आता अधिराज इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करून म्हणतो की त्यांच्याबद्दल माझी काय बी तक्रार नाही, तुम्ही यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे लावू नका, सोडून द्या यांना. असं सरळता म्हटल्यावर नित्या या लेडीज कॉन्स्टेबलचे हात झटकून टाकते. आता संतोष म्हणायला लागतो की वा, बरंच झालं, म्हणजे ज्याच्यावर गुन्हा झाला आहे त्यानेच तक्रार नाही म्हटल्यावर बेस्ट झालं ना, मग मॅडमवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा लागू शकत नाही. तेव्हा आता पोलीस गप्प बसतात आणि म्हणतात की आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेतली, मग काहीच नाही. तेव्हा असं म्हटल्यावर शालिनी म्हणते की अरे अधिराज पण समजून घे. तेव्हा अधिराज हात जोडतो आणि म्हणतो की नको, यापुढे काहीही नको. आणि त्यावेळेला शालिनी गप्प बसते आणि नंतर आता शालिनी म्हणते की ठीक आहे अधिराज, आता जर तूच कंप्लेंट द्यायला नकार देत असशील तर मग मी पुढे काय बोलणार नाही. एक काम कर, आता रेस्ट हाऊसवर जा, तात्या, तुझी आई, पाहुणी तिकडे सगळी तुझी वाट बघतायत, तू निघ. असं म्हणून ती त्याला जायला सांगते. त्याच वेळेला ता नित्या म्हणते की मला कळलं आहे, हे सगळं मुद्दाम चाललेलं आहे आणि हे सगळं मुद्दाम माझ्या विरोधात रचणारा कट आहे, असं नित्या बोलून दाखवते. तेव्हा आता शालिनी म्हणते की हे बघ अधिराज, आता तुला सगळ्यात जास्त महत्त्वाची तुझी फॅमिली आहे, तुझी फॅमिली तिकडे तुझी वाट बघते, म्हणून ती इथे कोणाचाही विचार करू नकोस, इथून निघ आणि तुझ्या फॅमिलीकडे लक्ष दे. असं म्हणून आता ती त्याला जायला सांगते आणि अधिराज पण गप्प बसतो. तो नित्याकडे काहीच बघत नाही किंवा त्याला काहीच बोलत नाही आणि तिथून तो निघून जातो. त्यावेळेला नित्या तिथेच उभी असते. तेव्हा पोलीस निघून चाललेले असताना
नित्या पण निघून जात असते. शालिनी म्हणते की 1 मिनिट नित्या अधिकारी, तुला अजून आम्ही जायला सांगितलेलं नाही. आणि इन्स्पेक्टरला ती सांगते की हिला कडक कारवाई करा, हिला ताब्यात घे. तेव्हा पोलीस म्हणतात की पण त्या अधिराजने तक्रार मागे घेतली आहे. तेव्हा ती म्हणते की तक्रार त्याने मागे घेतली आहे, पण तुमची तक्रारदार कोण आहे? तर मी आहे. मी तुम्हाला तक्रार केली होती ना, आणि मी तर तक्रार मागे घेतली नाही, म्हणून तुम्ही हिला अटक करा. हिला कडक शिक्षा झाली पाहिजे. किडनॅपिंग, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग किंवा खुनाचा आरोप या सगळ्यावर तिला आत टाका आणि कडक शिक्षा करा. त्यानंतर आता सगळेजण अधिराजची वाट बघत बसलेले असतात आणि विमल आणि बाकीचे रडत असतात. विमल म्हणते की काय झालं आहे, मला खरंच काही कळत नाही. आणि नित्या मॅडम पण गायब आहेत. नक्की काय झालं असेल, कोणी त्यांना काय केलं असेल. तितक्यात अधिराज येतो आणि विमल म्हणते की काय रे पोरा, होतास कुठे? ती किती वाट बघितली तुझी आम्ही, आणि कुठे गेलेलास तू? तेव्हा लगेच आता अधिराज खाली बसतो आणि म्हणतो की आयडी तू शांत हो, मला काही झालेलं नाही, मी नीट आहे. त्यावेळेला आता लगेच पाहुणी म्हणायला लागते की हे सगळं नित्याचंच काम आहे ना, नित्याला पोलिसांनी अटक केली का? असं म्हटल्यावर आता अधिराज धक्क्यानेच तिच्याकडे बघायला लागतो आणि त्यानंतर तो काहीच बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो की मी तक्रार मागे घेतलेली आहे. हे ऐकल्यानंतर पाहुणीला राग येतो. पाहुणी म्हणते की काय, तू तक्रार मागे घेतलीस? तेव्हा तो म्हणतो की हो, माझा त्यांच्यावर काय बी आरोप नाही म्हणून मी त्यांची तक्रार मागे घेतली. पाहुणी खूपच चिडते. ती म्हणते की अधिराज असं का केलंस तू? त्यांच्यावरची तक्रार तू मागे का बरं घेतलीस? अरे आपल्या लग्नामध्ये राज ती तुला पळून घेऊन जात होती आणि तू तक्रार मागे कशाला घेतली? तेव्हा आता तो म्हणतो की मला त्यांनी किडनॅप तर केलं होतं, पण त्यांनी काहीही केलं नाही म्हणून मी तक्रार मागे घेतली. पाहुणीला आता त्याचा खूपच राग आलेला असतो. पाहुणी म्हणते की तुला हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. तिची तक्रार तू मागे कशाला घेतली म्हणते मी. मला तर हे अजिबातच आवडलेलं नाही. तेव्हा आता तिथे लवली येतो आणि लवली हे सगळं बघत असतो. पाहुणी म्हणते की ठीक आहे, तिला पोलीस अटक करतील किंवा नाही करतील तो माझा गुन्हा आहे, ठीक आहे. मी एक काम करते, आता तर मी तिला काही सोडत नसते. ती माझ्यामध्ये आलेली, माझ्या आणि तुझ्यामध्ये प्रत्येक वेळेला तिने तुझ्या आणि माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता काय मी तिला सोडत नसते. आता काही झालं तरी या जगात एकतर ती नित्या राहील, एकतर मी राहील. आता मला या सगळ्या गोष्टीचा निकाल लावायचाच आहे. तेव्हा तात्या पाहुणीवर चिडतात आणि म्हणतात की हे पाहुणे, अगं असलं शब्द तुझ्या तोंडून शोभत नाहीत, असं बोलायचं नाही. अगं स्वतःच्याच लग्नामध्ये असं तू बोलून दाखवू नको, तर प्लीज तू हे पाप घेऊ नको. विमल म्हणते की पाहुणे जरा शांत हो प्लीज, पुढचं असं काही करू नको. जर तू असं काही केलंस तर पुन्हा प्रॉब्लेम होऊन बसेल. त्याच वेळेला आता विमल म्हणायला लागते की हो, सगळ्यांनी शांत व्हा, आता कोणी काही बोलण्याची गरज नाही. आणि कसं बसं आता पाहुणीला ते लोक सावरतात आणि त्यानंतर पाहुणी म्हणते की ठीक आहे, मी शांत बसते, पण अधिराज आत्ताच्या आता आपलं लग्न झालं पाहिजे. ती नित्या आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते ना, मी तिच्याबद्दल पुढे काय तो विचार करेनच, पण आता आपलं लग्न करायचं आहे. आपण मला काहीच फरक पडत नाही, वराडी मंडळी नको किंवा कोणी नको असू दे, पण आता आपलं लग्न करायचं. तेव्हा तात्या आणि बाकीचे लोक म्हणतात की अरे हे काय चाललं काय आहे, आता अचानक लग्न म्हणजे मुहूर्त पण टळून गेलेला आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की पाहुणी तू शांत हो, तुझं काय चाललेलं आहे? तेव्हा ती म्हणते की मला काही सांगू नकोस, त्या नित्याचं काय चाललेलं आहे ते मला चांगलंच कळलं आहे. त्या नित्याचं तुझ्यावर डोळा आहे, ती किती प्रयत्न करते सगळ्या गोष्टींचं मला सगळंच चांगलं कळलं आहे. म्हणूनच आता मी एक गोष्ट लक्षात ठेवते, तिच्याबद्दल आता मी काय ती ॲक्शन घेईनच पुढे, पण आत्ता तरी आपलं लग्न झालं पाहिजे इतकंच मला वाटतं आहे. तेव्हा सगळेजण पाहुणीकडे बघत बसतात. पाहुणी हट्टाला पेटते आणि ती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. ती म्हणते की आता माझं लग्न झालंच पाहिजे, नाहीतर त्या नित्याचं काही खरं नाही. तर आता विमल म्हणते की अगं पण जरा तरी धीर धर, आपल्याकडे गुरुजी नाहीत, मंत्र किंवा काहीतरी व्हायला पाहिजेच ना. ती म्हणते की काहीच फरक नाही पडणार मला, लग्न ही होतच असतात ना आणि प्रत्येक वेळेला तशीच झाली पाहिजेत असं काही नाही. ते काही नाही राज, तू माझ्याबरोबर सप्तपदी चाल किंवा नको चालू, तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल आणि कपाळात कुंकू भरबस, मग झालं आपलं लग्न. असं म्हणून ती त्याला उठवून घेऊन जात असते. त्याच वेळेला तो म्हणतो की काय चाललं आहे तुझं पाहुणे? तेव्हा आता अधिराज हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ऐकत नाही. विमल म्हणते की 1 मिनिट पाहुणे, तिकडेच थांब. अगं मंगलाष्टका नाहीत, मंत्र नाहीत, असं कसं लग्न होईल? अगं निदान आपण आपल्या गुरुजींना तरी बोलूया, आपल्याला अग्नी तरी पेटवली पाहिजे, अग्नीच्या साक्षीने लग्न करतात असं म्हणतात ना, मग तसंच तर आपल्याला केलं पाहिजे. तेव्हा आता लगेच ती म्हणते की आई मला काही बी फरक पडत नाही, लग्न हे झालंच पाहिजे. मगाशी मुहूर्त होता लग्नाचा, पण काय झालं बघितलं ना, शेवटी अपशकून घडलाच ना, म्हणून आता मला काहीही शकून वगैरे बघायचं नाही किंवा मुहूर्त बघायचा नाही. आता मी लग्न करून मोकळी होणार आहे बस, बाकी मला काहीही माहिती नाही. त्यावेळेला विमल म्हणते की बरं ठीक आहे, आपण लग्न करूया तुझं, पण गुरुजींना बोलवून घेऊन दे आणि तुझ्या माहेरचं कोणीतरी पाठवणी करायला नको का? जर मॅडमला हे कळलं तर त्यांना कसं वाटेल, म्हणूनच मॅडमला तरी निदान बोलवलं पाहिजे फोन करून. तेव्हा लगेच आता
सावरीला ती सांगते की जा तू आग पेटव बाळा आणि गुरुजींना घेऊन ये, आपण मॅडमला फोन करूया. तर आता मॅडमला फोन करतात. नंतर आता लवली धावत धावत जेलमध्ये येतो आणि नित्याला सांगतो की तक्रार तर केली नव्हती राजदाने, मग तुम्हाला आत कसं काय टाकलं पोलिसांनी? नित्या म्हणते की शालिनीने सगळं केलेलं आहे. तिने माझ्या विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांनी मला आतमध्ये टाकलं आहे. तिने तिची पावर वापरली आणि मला आतमध्ये टाकलं आहे. तो म्हणतो की ठीक आहे, पण आता आपण कसं करायचं? ती पाहुणी सगळ्यांना सांगते की आताच लग्न करायचं आहे आणि ती आता हट्टाला पेटलेली आहे, आताच लग्न करायचं म्हणते. तेव्हा हे ऐकल्यावर नित्याला धक्का बसतो. नित्या म्हणते की मी आता इथे आतमध्ये राहून काय करणार आहे? आता आपल्याला एकाच गोष्टीचा सहारा आहे की तो म्हणजे देवी आईला सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे, त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. तर आता इथे सगळेजण नमस्कार करत असतात. माईपर्यंत ही बातमी पोचलेली असते. माई आता देवीला म्हणते की देवी, माझ्या नित्याला जेलमध्ये टाकलं आहे, आता आम्ही काय करणार? कोणाच्या साथीने लढणार हे सगळं? तूच काहीतरी मार्ग दाखव आई, तूच या सगळ्यातून आम्हाला तार. जयदीप आणि गौरी कायमचे एकत्र आले पाहिजेत असा तुझाच अट्टहास असतो ना, मग आता तू काहीतरी कर. माझ्या नित्याला त्यातून सोडवू शकत नाही, पण तूच काहीतरी चमत्कार दाखव आणि त्या पाहुणीचं आणि अधिराजचं म्हणजेच माझ्या जयदीपचं लग्न थांबव. राजमा, माई आणि शेखरदाजी सगळेजण देवीकडे हात जोडत असतात. तर आता शालिनी आलेली असते आणि शालिनी ही पाहुणीला घेऊन पुढे येते आणि लग्नासाठी तिला तयार केलेली असते. अधिराजला पण मुंडावळ्या बांधतात. तेव्हा शालिनी म्हणते की बरं, आमची नवरी मुलगी तयार झाली आहे बरं का, लग्नासाठी आता तयार व्हायचं आहे, चला. आणि असं म्हणून ती अधिराजलाही स्टेजवर घेऊन जाते. तर इथे माई ही घंटनाट जोरजोरात करायला लागते आणि त्याच वेळेला आता इथे अधिराजला देखील खूपच वाईट वाटत असतं. आतल्या आत त्याला काहीतरी जाणवत असतं, पण मात्र तो गपचूप उभा असतो. विमल आणि बाकीचे सगळे अशा तणावाच्या वातावरणात लग्नासाठी उभे राहिलेले असतात. त्याचबरोबर इथे नित्या देखील आतमध्ये जेलमध्ये बसून देवीची प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवी आई, तूच या संकटातून मार्ग काढ, तूच काहीतरी कर. शालिनीला मात्र ते दोघं लग्नासाठी भोवल्यावर उभे आहेत हे पाहून खूपच आनंद होत असतो. देवी आई ही दोघींचीही प्रार्थना ऐकत असते. एका बाजूला माई तर दुसऱ्या बाजूला गौरी अशी दोन्ही पूजा करत असतात. लवली लग्नापर्यंत उभा असतो आणि हे सगळं तो बघत असतो. त्याचबरोबर आता इथे माई जोरजोरात घंटाळात करत असते आणि देवीला जागा करण्याचा ते प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता शालिनी ही म्हणते की बरं झालं नित्या, पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आहे. तुझ्या नाकासमोर मी त्या अधिराज आणि पाहुणीचं लग्न लावू नाही शकले. तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या डोळ्यातलं दुःख मला बघायचं होतं, समोर असायला हवी होतीस तू, असं ती म्हणायला लागते. पण मात्र इथे नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. आता देवीच्या हाकेला धावून सर्प हा त्या हॉलमध्ये पोचतो आणि रेस्ट हाऊसमध्ये सर्प पोचून तो बरोबर पाहुणीच्या दिशेने तिथे जातो आणि जिथे पाहुणी पाटावर उभी असते तिथेच तो सर्प बरोबर जाऊन थांबतो. आणि इथे नित्याची पूजा आणि माईची पूजा अखेर सफळ झालेली असते. नित्या ही देवीचं नाव घेत असते. सर्प येऊन पाहुणीच्या पायाला दंश करतो आणि निघून जातो. त्याच वेळेला जोरात शालिनी आणि सावरी साप असं ओरडतात आणि सापाला पाहिल्यावर सगळेजण घाबरतात. शालिनी ही तिकडे बाजूला होते आणि त्यानंतर पाहुणी म्हणते की आई, मला साप चावला, मला वाचवा. असं म्हटल्यावर आता विमल धावत येते आणि म्हणते की पाहुणे जरा थांब. ती पाहुणीचा पाय धरते आणि पाय वरती विष जाण्यापासून थांबवण्यासाठी ती जोरात एका फडक्याने पाहुणीचा पाय बांधून टाकते. शेखरदाजींना लवली फोन करून सांगतो की पाहुणीच्या पायाला सर्पदंश झालेला आहे. आता हे ऐकल्यावर शेखरदाजी म्हणतात की काय, म्हणजे गायीने आपलं ऐकलं असं म्हणावं लागेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शेखरदाजी माईला येऊन थांबवतात आणि म्हणतात की माई, एक मोठं काम झालेलं आहे, देवीने आपलं ऐकलं, सर्पदंश झालेला आहे. आणि हे ऐकल्यावर माईला पण धक्काच बसतो आणि नंतर माई म्हणते की बापरे, म्हणजे त्या पाहुणीला साप चावला. देवीला आता माई म्हणते की अगं देवी आई, हे काय केलंस तू? आम्ही फक्त तुला लग्न थांबवण्यासाठी हात जोडले होते ग बाय, पण तू हे सगळं काय केलंस? असं म्हणून ते पुन्हा देवीचे हात जोडू लागतात आणि देवीने ऐकलं म्हणून देवीचे सगळेजण आता आभार मानायला लागतात. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, शालिनी नित्याला म्हणते की तू इथे कशी काय आलीस? तेव्हा नित्या म्हणते की मी येणारच होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बाहेर येणार म्हणजे येणार. तुम्ही मला चॅलेंज करायला चालला होतात, पण मी बाहेर आलेच आहे. आणि लक्षात ठेवा शालिनी, तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही, तुम्ही नेहमी तोंडावरच पडणार. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, ही नित्या अधिकारी नक्कीच येणार आहे बाहेर. असं म्हटल्यावर शालिनी घाबरते. नंतर आता अधिराज हा नित्याला म्हणत असतो की तुम्ही हे सगळं केलं आहे म्हणून झालं आहे. तेव्हा नित्या म्हणते की तू असं का करतोयस? तुला जयदीप गौरी मागचा जन्म का आठवत नाही आहे? तो म्हणतो की मला आठवायचं पण नाही आहे. जर तुम्ही ते सगळं लग्नामध्ये माझ्या केलं नसतं तर आज पाहुणीचीही हालत नसती, असं ते बोलून दाखवतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.